आशीर्वाद तरच निवडून येतील। दक्षिण नागपूरच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध असणारा एकमेव चेहरा मोहन मते। जुनं ते सोनं म्हणूनच आपला मोहन, जुनं ते सोनं म्हणूनच आपला ते सोनं म्हणूनच आपला मोहन। खासदाराचा नातलग नाही, पुणे आमदाराचा सोयरा आहे आपल्यातलाच असते। नाही कुठली शैक्षणिक संस्था, नाही शिक्षणाचा बाजार, जनसेवेचं व्रत जनसामान्य। मी 5 वर्षात केलेली प्रचंड मोठ्या प्रमाणात कामे, कोविडच्या काळात केलेली कामे, कोविड नंतर झालेली विकास कामे, या सगळ्या आधारावर मी जनतेसमोर जात आहे। प्रचंड मोठ्या उत्साहात जनता आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे। वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळ्या ठिकाणी प्रचंड उत्साहात स्वागत होत आहे आणि मला असं वाटतं की 20 तारखेला तुम्हाला चित्र वेगळेच कसे दिसणार आहे। मुळात विजय तर होणारच आहे, परंतु येणाऱ्या काळात जनतेकरता, विशेषतः तरुणांकरता, तरुणांच्या रोजगाराकरता आणि जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार कसा मिळवून देता येईल या भावनेतनं मी काम करणार आहे। कारण वेगवेगळ्या कंपन्या या महाराष्ट्रात, या राज्यात येत आहे, नागपुरातही काही कंपन्या येत आहे। निश्चितच नागपुरात तरुणाईची संख्या जरी जास्त असली तरी कुणाला काही ना काही त्यांच्या कामाला हात आहे। परंतु स्किल लेबर जे आहे ते स्किल लेबर ज्या पद्धतीनं विदेशात पैसा कमवतात तोच पैसा त्यांनी महाराष्ट्रात आणि देशातही कमवावा हे अपेक्षित आहे। त्याच्यामुळं अशा काही युवकांकरता, बेरोजगारी युवतींकरता बेरोजगारीचे विषय संपवून त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल याची चिंता येणाऱ्या काळात मी करणार आहे। मुळात योगी आदित्यनाथांची एकच सभा होती, ते मध्य नागपूरला घेणार होते, परंतु त्यांची वेळ ही दुपारची होती आणि नागपुरात ज्या पद्धतीची दुपारची सभा नागपुरात होत नाही, परंतु सगळ्यांची इच्छा होती की त्यांची सभा ही सायंकाळी व्हावी आणि त्यांनी 4 वाजताची वेळ दिलेली आहे। 4 वाजता त्यांची सभा। शेवटी लोकांमध्ये उत्साह आहे, जनतेत उत्साह आहे आणि योगी आदित्यनाथांना ऐकण्याकरता लोक म्हणजे तयार आहेत। त्यांना वाटतं की योगींची सभा कधी आमच्या कानावर पडते, या पद्धतीची परिस्थिती असल्यामुळं योगीचं एक वलय आहे, त्याच्यामुळे योगीच्या आदित्यनाथांची सभा ही सक्सेस होणार आहे, मोठ्या प्रमाणात चांगली होणार आहे। त्याच्यामुळं आमचं आव्हान आहे कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येत किंवा जनतेला मोठ्या संख्येत योगी आदित्यनाथांच्या सभेत आपण मोठ्या प्रमाणात